नमस्कार. मेडिकल करिअर गायडन्स अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पाहिलेले आहे 2-3 वेळा एमबीबीएसचे शेड्यूल एक्सटेंड झाल्यानंतर रिझल्ट लागलेला आहे. तर आज आपण ऑल इंडिया गव्हर्नमेंट आणि डीम्ड कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सुरुवात करूया. एएफएमसी बॉईजचा जो कट ऑफ आहे तो 536 चा लागलेला आहे. त्यानंतर एएफएमसी गर्ल्सचा जो कट ऑफ आहे तो 529 चा लागलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत एम्स नागपूरचा कट ऑफ. एम्स नागपूरचा जो कट ऑफ आहे तो ओपनचा 600चा 10चा लागलेला आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएसचा 594चा लागलेला आहे. एबीसीचा 598चा लागलेला आहे. एससीचा 560चा लागलेला आहे आणि एसटीचा जो आहे तो 542चा लागलेला आहे. हा होता एम्स नागपूरचा कट ऑफ. त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑल इंडियाचा कट ऑफ जो पाहणार आहोत. त्यामध्ये ओपनचा जो कट ऑफ आहे तो 534चा लागलेला आहे. ईडब्ल्यूएसचा 528चा लागलेला आहे. एबीसीचा 534चा लागलेला आहे. एससीचा 457चा लागलेला आहे आणि एसटीचा जो आहे तो 436चा लागलेला आहे. ऑल इंडियाचा जो कट ऑफ आहे त्यामध्ये मागील वर्षीची तुलना केली तर या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो डिक्रीज झालेला पाहिलेला आहे आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डीम्ड कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.